बांधकाम कामगारांना 60,000 रुपये मिळण्यासाठी सुरुवात झालेली आहे. बरेच बांधकाम कामगारांसाठी मोठी अपडेट आलेली आहे. बांधकाम कामगारांना आनंदाची बातमी आहे, कारण की बांधकाम कामगारांना आता हे 60,000 रुपये त्यांच्या बँकेमध्ये जमा होण्यासाठी सुरुवात झालेली आहे. त्यांना काय करायचं नाही, फक्त एक अर्ज करायचा आहे. कोणता अर्ज करायचा तुम्हाला पुढे सांगतो, परंतु तुम्हाला अगोदर लाईव्ह प्रूफ दाखवत आहे. तर या ठिकाणी पहा, ते पण 1 ऑगस्ट 2026 या ठिकाणी अपडेट आलेले आहे. या ठिकाणी पहा, 1 ऑगस्ट 2026 आणि तुम्हाला या ठिकाणी 60,000 पाहिजे असतील तर या ठिकाणी 60,000 तुम्ही पाहू शकतात. या ठिकाणी पहा, 60,000 जे आहे ते अमाऊंट दिलेलं आहे आणि या ठिकाणी डिस्ट्रिक्ट पुणे दिलेलं आहे आणि E05 ही योजना दिलेली आहे. तर या ठिकाणी पहा, अशाच प्रकारे बाकीच्या लाभार्थ्यांना पण पैसे जमा झालेले आहेत. अमाऊंट आलेली आहे गोंदिया जिल्ह्यातील 5,000 रुपये E01, त्यानंतर अकोला जिल्हा आहे 2,500 रुपये E01, कोल्हापूर जिल्हा आहे 2,500 रुपये E01, त्यानंतर पुणे जिल्हा आहे 60,000 रुपये E05. या ठिकाणी पहा, अशा प्रकारे तुमच्या जिल्ह्यात पण तुमची यादी, तुमचं नाव या ठिकाणी आलेलं असेल. तुम्ही जर अर्ज केला नसेल तर तुम्ही लवकरात लवकर अर्ज करा. हे 60,000 रुपये, हे 2,500 रुपये, हे 5,000 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये पण जमा होणार आहेत. परंतु तुम्हाला फक्त एक अर्ज करायचा आहे. अर्ज कोणता करायचा आहे ते सांगतो आणि तुमचा लवकरात लवकर अर्ज मंजूर करण्यासाठी काय करायचे, स्ट्रिक कोणती वापरायची ते पण सांगणार आहे. परंतु हे अमाऊंट जे आहे तुमच्या बँकेमध्ये जमा कोणत्या तारखेला होणार आहे हे पण सांगतो, कारण की बरेच लाभार्थी या ठिकाणी सांगत आहेत की बांधकाम कामगाराचे शिष्यवृत्तीचे पैसे आहेत ते बँकेमध्ये लवकर येत नाहीत. कोण म्हणतं माझे 5 महिने झालं, कोण म्हणतं 6 महिने झालं, कोण म्हणते वर्ष झालं, कोण म्हणते 2 वर्षे, 3 वर्षे, असं भरपूर कमेंट आलेले आहेत. परंतु ही तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवत आहे, लाईव्ह प्रोसेस दाखवत आहे. साईटला जिल्ह्याचे नाव दिलेलं आहे, त्यानंतर अमाऊंट दिलेलं आहे आणि योजना कोणती आहे ते या ठिकाणी तुम्हाला पण ती पण दिलेलं आहे. अहिल्यानगर पाहू शकतात, 5,000 रुपये आलेले आहेत. S04 या ठिकाणी पाहू शकतात. अशा प्रकारे आता तुम्हाला हे पैसे आलेत का नाही कसं पाहायचं या ठिकाणी पहा. तुम्हाला पैसे आलेत का नाही पाहण्यासाठी तुम्हाला फक्त वर यायचं आहे. या ठिकाणी पहा आणि इथं तुमचं नाव टाकायचं आहे. पहिल्यांदा तुम्ही कोणत्या योजनेमध्ये अर्ज केला आहे ते निवडायचं आहे. इथं तुम्ही योजना निवडा, तुमची कोणती योजना आहे ती या ठिकाणी सर्व योजना दिलेल्या आहेत. ही योजना निवडायची आहे. त्यानंतर तुमचं नाव आधार कार्डावर जे असेल बांधकाम कामगाराचं या ठिकाणी टाकायचे, बेनिफिशरी नेम, त्यानंतर तुमच्या बँकेतला अकाउंट नंबर बरोबर टाका, पासबुक जवळ घ्या. त्यानंतर तुमचा IFSC कोड, आता IFSC कोड पण तुमच्या बँकेच्या अकाउंटवरती असतोय, तो तुम्ही या ठिकाणी बरोबर टाकायचा आहे. त्यानंतर सर्च, आता सर्च बटनावरती क्लिक करायचं आहे. सर्च बटनावरती क्लिक केलं तर खाली तुमचं या ठिकाणी नाव अशा प्रकारचे येणार आहे. तुम्हाला किती पैसे भेटलेले तिथं पुढं पाहण्यासाठी भेटणार आहे. त्यानंतर कोणती योजना ते पण पाहायला भेटेल. तुमचा जिल्हा या ठिकाणी पाहायला भेटेल आणि तुमचं नाव या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पहा, तुमची योजना, तुमचे पैसे किती रुपये आलेत आणि कोणत्या तारखेला आलेत हे पण तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करा, कारण की लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण की बरेच लाभार्थी कमेंट करून विचारत होते की सर आम्हाला आमचे पैसे बँकेमध्ये जमा झालेले नाहीत. तर या ठिकाणी तुम्हाला टोटल पाहू शकतात, कोणाला 60,000 रुपये आलेत, कोणाला 2,500, कोणाला 5,000 रुपये. हे संपूर्ण अपडेट, संपूर्ण अमाऊंट जे आहे शिष्यवृत्तीचे पैसे आहेत आणि त्या बांधकाम कामगाराची जे मुलं शाळेत जातात त्यांच्या मुलांचे शिष्यवृत्तीचे पैसे आहेत त्यांच्या बँकेमध्ये जमा झालेले आहेत. जर तुमचं काही त्रुटी आली असेल किंवा तुम्हाला SMS आला असेल तर त्रुटी भरून काढा आणि तुमचे लवकरात लवकर तुमचे पैसे तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये लवकरात लवकर घ्या. या ठिकाणी पहा, याबद्दल आणखीन तुम्हाला काही प्रोसेस पाहिजे असेल की कशाप्रकारे आम्हाला हे पैसे मिळतील किंवा ह्या कसा अर्ज करायचा, कुठे अर्ज करायचा, कोणकोणती कागदपत्र लागतील त्याची संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट करा. PDF मधून हे कमेंट करा मला PDF म्हणून, तुम्हाला संपूर्ण अर्जाचे PDF तुम्हाला पाठवून देईन तुमच्या कमेंट बॉक्समध्ये. फक्त मला कमेंट करायचे आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे, पेजला फॉलो करायचं आहे. तर असेच महत्त्वपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन माहिती नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.